गंमत काय असते बघा, की आपला फ्रान्स देश, आपला दुसरं महायुद्ध चालू, सगळे जर्मन सैनिक त्या फ्रान्समध्ये घुसलेले आणि त्यावेळेला जर्मन सैनिक चालत जातात. एक म्हातारी बाई एका तलावावर उभी होती. जर्मन सैनिकांना ए वाट सोड. ती म्हातारी म्हणली नाही सोडणार. तेव्हा म्हणले ए तुझा देश जिंकलाय आम्ही, बाजूला सरक नाही तर गोळ्या घालू. ती म्हणली आमच्या देशाचे सैनिक हारले आहेत, आमचा देश हारलेला नाही. त्या जर्मन सैनिकांना फार वाईट वाटलं की काय बोलते ही बाई. म्हटले बाजूला सरकते की बघू. त्या म्हाताऱ्या बाईने दगड उचलला, मारून फेकला. तक्षणी जर्मन सैनिकांनी गोळ्या घातला, ती बाई मेली. आणि दुसऱ्या दिवशी द टाइम्स ऑफ फ्रान्समध्ये बातमी होती की अशा एका बाईने जर्मन सैनिकांना विरोध केला आणि त्यांनी गोळ्या घातल्या. आणि तेव्हा पहिल्यांदा फ्रान्समधला सामान्य माणूस त्या जर्मन नाझी नालायक सैनिकांच्या विरुद्ध उभा राहिला. नंतर कळलं की असं काही घडलं नव्हतं. फ्रान्समधल्या जनतेत चेतना निर्माण व्हावी म्हणून ही गोष्ट रचली गेली. हाच अस्तित्ववाद आहे, एक्झिस्टियालिझम. अरे त्यांना गोष्ट रचावी लागते. आपला देश तर इतका भारी आहे की प्रत्येक पावलावरती, प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर एक गोष्ट आहे.